तर त्यांनी चाबूक काढला. हम्म, हम्म, हम्म. चाबूक काढला आणि पप्पाला मारत होते. हम्म. दर्ग्यात जात नाही का आम्ही रस्त्यामध्ये, मध्येच शांत व्हायचे, मध्येच जोरजोरात ओरडायचे. चेडा प्रकारे काहीतरी परिस्थितीत ते असे ओरडत होते. अच्छा. जसं काय एखादं भूतच नाही का आपण. जय महाकाल मित्रांनो, मी मनीषा कराड तुमचं स्टोरी ऑफ डार्कनेस चॅनल मध्ये स्वागत करते. आज आपल्याकडे जे गेस्ट आलेले आहेत सुयोग सर. सर तुम्ही कुठून आले आहात? मी नारायणगाव जुन्नर मधून आलेलो आहे. ओके, तुमचा अनुभव काय आहे सर? माझा तसा पर्सनली म्हणजे माझ्या घरीच माझ्या पप्पांना तर जरा झालं होतं बाहेरचं, तर त्यावरनं मी म्हणजे एक्सपिरियन्स आहे तसा मला, म्हणून. तुमच्या पप्पांचा एक्सपिरियन्स आहे, काय एक्सपिरियन्स आहे सर? म्हणजे तसं माझं म्हणजे घरचं सगळं चांगलं होतं, सगळं चांगलं चालू होतं. पण माझ्या वडिलांना असा एक त्रास झाला की त्यावरनं सगळं घरातली परिस्थिती सगळी बिघडली. अच्छा. हा, मग असं झालं की सुरुवात कशी झाली याची? गुरुवारचे उपवास चालू होते माझ्या मम्मीचे. कसले? ते महालक्ष्मीचे आपले उपवास असतात बघा. अच्छा अच्छा. ते चालू होते. तर त्याच्या उद्यापनाच्या लास्टच्या दिवशी ना माझ्या वडिलांना त्रास झाला. कसं म्हणजे सुरुवात कशी झाली त्रासाची? म्हणजे असं झालं की रात्रीचे आम्ही सगळे घरात झोपलो होतो. रात्रीचे 1-1:30 वाजले असतील आणि त्या 1:30च्या सुमारास वडिलांना असा त्रास झाला की म्हणजे फार हे झालं आमचं नाही का, सगळे घरचे घाबरले होते. म्हणजे त्रास कसा झाला? की आता समजा आम्ही असा खेड्यामध्ये राहतो, अख्खं असं हे आपलं शेतामध्ये राहतो आम्ही. अच्छा. आणि आमचं पत्र्याचं घर आहे आणि रात्री 1:30 वाजता डायरेक्ट आमचा असा एक साईडचा पत्रा आहे ना, असं धडधड धडधड वाजायला लागला. आता कसं आम्ही शेतात राहतो म्हणून आमचे वाघाचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त आहे. जुन्नर तालुक्यामध्ये तुम्हाला माहित असेल वाघाचं प्रमाण जास्त आहे. अच्छा अच्छा. तर असं झालं की आम्ही सगळे घाबरलो, काय झालं म्हणून नाही का. वरती पत्र्याचा आवाज आला. आणि नंतरून आम्ही माझे सगळे घरातले आम्ही उठलो आणि माझे पप्पा उठले आणि अंधार होता म्हणून लाईट लावायला गेले. पप्पा लाईट लावायला गेले आणि असं झालं की डायरेक्ट त्यांच्या अंगाला असं डायरेक्ट काटा आला. ते मला लाईट लावले म्हणतात, अरे मला काय होते नाही का, काय झालं हे, मला अख्खा अंगाला काटा आला. लागला होता का त्यांना? करंट वगैरे काय नव्हता, पण कळलंच नाही काय झालं. आणि जोरजोरात ओरडायला लागले. कसं? की डायरेक्ट असं एखादा असं आपण जांभई देतो बघा, एखादं प्राणी असं जोरात मोठं तोंड करतो, तसं मोठं तोंड करायचे, जोरदारात ओरडायचे, असंच हा हू करायचे, ओरडायला लागले होते. ओके. आणि माझे मामाचं घर जवळच आहे आमच्या, म्हणजे असं 50-60 मीटरवरती असेल. तर माझी बहीण लहान होती, तर ती गेली मामाच्या घरी पळत पळत रात्रीचं एवढ्या 1:30 वाजता, की मामा घरी काहीतरी झालंय पप्पाला. आता मग ते सगळे टेन्शन मध्ये आले की नक्की यांना झालंय काय नाही का. मग सगळे माझे मामा, आजी, मावशी हे सगळे पळत पळत घरी आले आमच्या रात्री. त्यावेळेस 1-1:30 वाजले होते. आणि 2च्या सुमारास ज्या वेळेस झालं ना सर्व, त्याच वेळेस आले हे. आणि पप्पा ओरडत होते का तेव्हा? ओरडतच होते पप्पा, त्यांना कळतच नव्हतं मला काय झालंय नाही का. हा, आणि असं झालं की मामा आले, मामाने पप्पाचा असा हात धरला की नक्की झालंय काय, म्हणजे त्यांना कळण म्हणून जरा थोडंफार काय नक्की त्रास काय. नाही मामा नॉर्मल आहेत. अच्छा. पण असा हात पकडला की नक्की झालंय काय, शांत राहा वाटलं त्यांना, वाटलं की मम्मी पप्पाची दोघांची भांडणं झाली म्हणून असं करतात का काय. तेव्हा त्यात म्हणजे मामाला भाऊ म्हणतो आम्ही, ते पप्पा पण भाऊ म्हणतात. म्हणले की भाऊ मला कळत नाही मला काय झाले नाही का, जोरदारात असं ओरडून मला पप्पा बोलत होते. ओके. आणि मामानी आपला खंडोबाचा अंगारा असतो बघा, म्हणजे पिवळं नाही का आपण भंडारा लावतो, खंडोबाचा. ओके ओके, मला ते वाटलं. खंडोबाचा भंडारा पप्पाला कपाळाला लावला. थोड्या वेळ शांत झाले, शांत झाले. आणि परत 1-2 मिनिटं झाले असतील, डायरेक्ट अंगाला परत काटा. लावलेलं होतं. मामा म्हणतात, भाऊ बघा परत काहीतरी व्हायला लागलं मला. पप्पा बोलायला लागले? पप्पा माझ्या मामाला बोलायला लागले. आम्ही सगळे असे दिसत होतं का? दिसत होतं डायरेक्ट अंगावास आपल्याला असं काटा आल्यासारखं तसं होतं. आणि सगळे घाबरले ना की हा प्रकार काय म्हणून, कारण की आमचे सगळे म्हणजे आम्ही अशा बाहेर त्या गोष्टीवरती विश्वास नव्हतो ठेवत.
आणि असं झालं की आम्ही सगळे म्हणजे पप्पाच्या मित्रांना कॉल वगैरे केला नक्की ह्यांना काय झालंय बघायला, नाही का. सगळे आले, आजूबाजूची लोक आली, आवाज आमचा वाढला. आता शांततेत म्हणजे आवाज आपला कारण जास्त येतोच. पप्पांचा आवाज वगैरे ओरडत हा होते, त्यामुळे मग तुम्ही सगळे घाबरून गेले. सगळे घाबरून गेलो आणि रात्र होती म्हणून आवाज जास्त यायला हा, लागला. तर जोरजोरात. मग बाजूवाले सगळे आले होते. म्हणजे असं खूपच हॉरर असं ओरडत होते का ते? हॉरर पार असं मी आता म्हणजे सांगू पण माणूस एक्सप्लेन घाबरू पण करू शकत. शकत नाही, एवढ्या बेकार परिस्थितीत ते असे ओरडत होते. अच्छा. जसं काय एखादं भूतच नाही का, आपण हॉरर स्टोरी मध्ये कसं बघतो की एखाद्याला भूत लागलं तर ते जोर जोरात ओरडतो, सेम आवाज तसं. वगैरे असं. हा मग सगळे आम्ही घाबरलो घरचे. हम्म. आणि त्याच्या मित्रांनी सजेशन दिलं की जुन्नरच्या दर्ग्यामध्ये इलाज होईल, कारण की हा मला काय तिथे दर्गा आहे का हा जुन्नर मध्ये? जुन्नर मध्ये एक दर्गा आहे. तर हा काय प्रकार मला काय डॉक्टरांचा वाटत नाहीये, तर हा मला काहीतरी बाहेरचं वाटते. आता मामा माझे शिकलेले, मामा म्हणले की नाही नाही बाहेरचं बिहेरचं काय नाही, ते काहीतरी म्हणजे मानसिक स्थिती अशी असती ना हा, खराब होती, तर तो प्रकार आहे. पप्पांना आधी काय व्हायचं का म्हणजे काहीच असं? नाही पप्पाला. म्हणजे ते कसं झालं की माझ्या वडिलांना आहे ना फिटाचा त्रास होता, फिट यायची. हा, फिट. आता त्यांचा मेंदू कमजोर होता म्हणून त्यांना घरच्यांना वाटलं की भांडणं वगैरे झाले असतील, मग टेन्शन मध्ये असं टेन्शनमुळे करायला लागले. त्यांना झालं असेल. मग आम्ही आधी स्टार्टिंगला डॉक्टरकडे गेलो, आमच्या ओझर मध्ये. तर तिथं आम्ही डॉक्टरकडे गेलो आणि डॉक्टरनी चेक वगैरे केलं. डॉक्टर म्हणला हा काय नाही, काही दिसत नाही यांच्यामध्ये, नाही का काही त्रास आहे म्हणून. म्हणजे त्या हा. फिट मुळे काहीच नाही. काहीच नाही Normal आहे. नॉर्मली अच्छा. म्हणले. पण हा डॉक्टर पण हे झाले की बुवा नक्की झाले का या माणसाला, कारण की मेडिकल म्हणजे सिम्पटम्स मेडिकल काहीच सगळं दिसत नॉर्मल नाही. आहे आणि ते असे करतायत. असं करतं ते. आणि मग त्यांचा मित्र म्हणला तुम्हाला मी सांगतोय आपण जुन्नरच्या दर्ग्यामध्ये जाऊया, तुम्ही ऐका माझं. मग सगळे राजी झाले. मी, माझे पप्पाचे 2 मित्र, पप्पा, आम्ही असे 4-5 जण गेलो होतो. आणि त्यामध्ये मामा पण होते त्याच रात्री. त्याच रात्री आम्ही 4-5 जण असे सोबत गेलो. साधारण किती वाजले असतील? 3 तरी वाजले असतील आणि पावसाळा होता आणि त्यावेळेस. पप्पा आणि तोपर्यंत ओरडतायच. ओरडत होते आणि हा हा हु हु असं त्यांचा आवाज निघायचा, जसं काय एखाद्याला असं थंडी कशी वाजते आपल्याला तसं हाऊ मध्ये जांभई ताप वगैरे काही वगैरे नव्हतं. काहीच नाही, नॉर्मल एकदम. म्हणजे आपल्याला विचार करत थंडी ताप आलाय तर ते पण नव्हतं, म्हणजे लक्षण ते नव्हतेच. काहीच नाही. म्हणजे एखाद्याच्या आजारपणाचे लक्षण कसे असतात तसं अजिबात काहीच नव्हतं. पण ते जोर जोरात ओरडत होते मधी मधी आणि अंगाला काटा बिटा आला होता, जसं काय थंडी वाजताना कसं हा हा हु आपण करतो तसं करत होते. आणि मग आम्ही दर्ग्यात गेलो. दर्ग्यात जाता नाही का आम्ही रस्त्यामध्ये मध्येच शांत व्हायचे, मध्येच जोर जोरात ओरडायचे, हा हा हु हु करायचे, नाही का जांभई वगैरे द्यायचे. ते प्राण्यासारखे हा म्हणतात असे तुम्ही. मोठं तोंड करायचे पार, म्हणजे आपलं नॉर्मल जेवढं तोंड उघडतं त्याच्यापेक्षा जास्त. त्यांचे डोळे वगैरे लाल झाले होते. मग आम्ही अजून घाबरलो, नक्की झाले काय बाबा यांना. ते असे खूप लाल झाले होते का? म्हणजे असे थोडेसे आपले असा लाल, म्हणजे डायरेक्ट डोळे आपण आता बघितले ना तर डायरेक्ट असे लालच दिसत होते आपल्याला, डायरेक्ट दिसतात नाही का, रक्त उतरल्यासारखं. हा असं. आम्ही लय घाबरलो. मग पप्पाच्या मित्राने सजेशन दिलं, आम्ही कसं गेलो दर्ग्यामध्ये. जाताना ते स्वतःहून गेले आतमध्ये, स्वतःहून गेले. तेव्हा नॉर्मल होते? नॉर्मल. जाताना म्हणजे जाईपर्यंत, तिथं दर्ग्याच्या जवळपास जाईपर्यंत त्यांना त्रास होत होता. दर्ग्याच्या पायरीपाशी आम्ही जसं वर चढत होतो ना, नॉर्मल गेली मध्ये. एकदम नॉर्मल. म्हणजे जोर जोरात टांगा टाकत गेले. आपण कसं नॉर्मली हळूहळू आपण चालतो, म्हणजे चालणं थोडंसं वेळ वाटलं का? वेगळं जरा चालणं पण वेगळं, चांगलं वाटत नव्हतं, म्हणजे असं काहीतरी वेगळंच काहीतरी नाही का. म्हणजे ते मोठे मोठे टांगा टाकत गेले. मोठे टांग टाकत गेले. आपण कसं एक एक शिडी चढून जातो, 2-2 3-3 असं आनंदात असल्यासारखं चाललेलं. नाही काहीतरी असं नाही का, म्हणजे एकदम वेगळ्याच बेकार परिस्थितीत ते चालत होते. जसं डायरेक्ट असं वाटत होतं कोणतरी वेगळंच त्यांना कोणतरी कंट्रोल करते असं. आणि वरती गेलो, डायरेक्ट नॉर्मल, काही झालंच नाही. म्हणजे चढताना ते असे मोठे मोठे टांगा टाकत गेले. आतमध्ये आम्ही एंट्री केली, डायरेक्ट नॉर्मल, जसं काही झालंच नाही असं. म्हणजे मग नंतर म्हणले भाऊ मला इथं का आणले, मग आम्हाला विचारलं. म्हणजे पप्पांना ते काहीच आठवलंच नाही इथपर्यंत कसे आलो, काहीच नाही. हा म्हणजे ते झालं. आम्ही आतमध्ये गेलो आणि म्हणले की भाऊ आम्ही का आलोय, आपण का आलोय, काय झालंय. म्हणजे ते म्हणतात तुम्हाला काय झालं. काय नाही, थांबा जरा, आपण असं असं जरा झालंय, मला नाही होऊ शकत असं, नाही का. माझे वडील म्हणतात म्हणजे त्यांना काहीच आठवत मी लय नव्हतं. धिटे, नाही का असे म्हणले ते, मी लय धिटे, मला नाही असं काही होऊ शकत.
म्हणजे त्यांना 1 ते 3च्या दरम्यान काय झालं काहीच काय आठवत नाही. नाही आठवलं, म्हणजे ते नॉर्मल काय दाखवायला नाही. लागले. हा म्हणजे आणि त्यांचे म्हणजे त्यांच्यावरून कळत होतं की मला झालंय काहीतरी, त्यांना स्वतःला माहिती, पण आम्हाला आता काळजी होती, आम्ही घाबरत होतो, म्हणून ते काय म्हणत होते की मला काय झालं नाही. म्हणजे त्यांचं म्हणणं काय झालं की आता यांना सांगितलं हे घाबरतील, म्हणजे त्यांना कळूच दिलं नाही. त्यांना असं वाटलं की आता मी दाखवतो मला काही झालं नाही म्हणून. हे काळजी हा करतील म्हणून. काळजी करतील म्हणून घरचे. मग आम्ही 3:30-4च्या सुमारास तिकडे जुन्नरच्या दर्ग्यात गेलो. अच्छा. त्यावेळेस नॉर्मल. आता आम्ही आजूबाजूला चौकशी केली की ते दर्गा चालवणारे जे बाबा असतात त्यांना मला मौलाना ऍक्च्युली माहिती, मौलाना सॉरी, मौलाना जे असतात ना, तर ते त्या दर्ग्यामध्ये बाहेरचं ज्या लोकांना बाहेरचं झालं ना, ते जरा काहीतरी हे करून प्रक्रिया करून ते झाडफूक हा करतात असं काहीतरी. हा मग ते नॉर्मल करतात लोकांना, असं मी ऐकलं. आणि तिथं असं मी ऐकलेलं आहे की जे बाहेरचे झाले ना ज्या लोकांना, तर तिथं 15 दिवस ठेवावं लागतं. 15 दिवसाच्या आतमध्ये ज्यांना समजा कोणी चारला असेल, काय बाहेरचं झालं असेल, झपाटलं असेल, ते सर्व जातं. पप्पांना ठेवलं होतं? पप्पांना नाही ठेवलं. ते म्हणले की नॉर्मल आहे पप्पा बोलले? ह्या तेच जे आम्ही मौलाना बोलले? मौलाना म्हणले. ते आम्ही 4 वाजता तिकडे पोहोचलो आणि 8 वाजता त्यांचा टायमिंग असतो. 8 वाजेपर्यंत आम्ही सगळे पहाटे सकाळपर्यंत तिथं थांबलो, ते येईपर्यंत. झालं आणि ते आले, पप्पाकडे बघितलं, काय नाही झालं याला, म्हणले नॉर्मल आहे. मग पप्पानी सांगितलं की मला थोडंफार असं झालं होतं, असे हे म्हणतात ते. मला पण एवढं आठवत नाही, थोडं थोडं आठवतंय की मी जास्त घाबरलो होतो, मी घरात कोणाला तरी बघितलं होतं, असं पप्पा म्हणले त्यांना. पप्पांना दिसलं होतं? पप्पा म्हणले हा मला काहीतरी दिसलं होतं, मी घाबरलो होतो, आणि ते मला सारखं म्हणत होते तू घराबाहेर जा, तू इकडून जा, इकडं दिसूच नको तू. कुठे जा म्हणत होते? मग घराच्या बाहेर ज्या एरिया आहे ना त्याचा, म्हणजे त्याचा ठराविक काहीतरी एरिया असेल, त्या एरियामध्ये म्हणतोय तू इथून जा, तू इथं दिसू नको. ओके. असं ते पप्पांना म्हणले माझ्या. तर हे सगळं ते एक्सप्लेन करत होते. तर ते म्हणले की असं असं आहे म्हणून, नाही का, एक चेडा प्रकार आहे काहीतरी. चेडाचा प्रकार आहे की म्हणजे आता समजा आपण तुम्हाला कोण सांगितलं चेडा? त्या बाबांनी, मौलानाने. चेडा काय असतो? चेडा हे आहे की मी असं ऐकलंय, ऍक्च्युली मला पण कन्फर्म नाही माहिती, मी असं ऐकलंय कारण की आजी वगैरे कडून माझ्या, की जर समजा आता एक तरुण मुलगा आहे, तो लग्न न होता जेव्हा वारतो, तर त्यावेळेस तो वारल्याच्या नंतर त्याचं जे भूत असतं ना, तर त्याला असं चेडा नाव पाडतात. मुंजा वेगळा आहे आणि मुंजा वेगळा आणि चेडा वेगळा आहे. अच्छा असं. आणि तो म्हणला असा असा प्रकार आहे, तर त्यांनी एक लिंबू दिला. अच्छा. तर तो म्हणला की हे तुम्ही घरी गेल्याच्या नंतर पाण्यामध्ये प्या, आणि जो हे दिलती बघा राख असती आपली देवाची त्यांच्या, ते तुम्ही घरात शिपडा म्हणून. तर आम्ही राख हे केली, पण घरी आल्यानंतर माझी मम्मी म्हणली की शुक्रवारचा आम्ही उपवास धरतो संतोषी मातेचा. तर त्या संतोषी मातेचं एवढं असतं की तिला आहे ना उपासाच्या दिवशी वशाट खाल्लेलं चालत नाही, आणि म्हणजे नॉनव्हेज वगैरे चालत नाही, आणि आंबट वगैरे काही चालत नाही. आपण लिंबू चिंच वगैरे खातो ना, तसं काही चालत नाही. आणि त्या मौलानाने आम्हाला पप्पाला लिंबू दिलता. तर मम्मी म्हणली आता तुम्हाला बरं वाटतंय तर नका घेऊ, हे काय नका करू, संतोषी मातेच्या कृपेने जाईल सगळं. पप्पा वॉशरूमला गेले. वॉशरूमला त्यांचा असा खतरनाक आवाज आला आम्हाला, आम्ही सगळे घाबरलो. पडल्याचा आवाज आला? पडल्याचा नाही, जोर जोरात ओरडत होते ते, बाथरूम मध्ये ओरडायला लागले. पार आम्ही सगळे घाबरलो. मम्मीचं नाव घेत होते, सुंदरी असं तसं, नाही का, मला वाचव. मम्मीचं नाव सुंदरी, आईला म्हणत होते वाचव वाचव, सुंदरी वाचव, इकडे ये, असं तसं, नाही का. आवाज कसा होता? नॉर्मल होता? नॉर्मल नाही, लय लय बेकार आवाज होता, जोर जोरात, कर्कश. जसं एखाद्याला असता समजा भूत लागल्यावर कसं जोरात वरडतं, म्हणजे आवाज पप्पांचा वाटतच नव्हता. चेंज होता आवाज. तो चेंज होता. नॉर्मली जो असतो ना आवाज, तर तो नव्हता, तो चेंज होता, जरा वेगळाच टाईपचा कसा तरी आवाज होता. जसं काय आवाज ऐकूनच आपण घाबरतो, नाही का, रागात पण त्यांचा आवाज असा आवाज नाही, वेगळाच होता, एकदम वेगळाच काहीतरी. आणि म्हणजे मामा आले पळत, म्हणजे घर जवळ असल्यामुळे त्यांच्यापर्यंत आवाज गेला. मामा आले, आजी, सगळे आम्ही परत घरी आलो, व ते घरी आले आमच्या. आणि दरवाजा आतमधून लॉक होता, तर कसा बसा मामाने धक्के बिक्के मारून तो दरवाजा उघडला. पप्पाला बाहेर काढलं. मामा म्हणला अरे झालं काय? तो म्हणतोय हा मला इथं राहू देत नाही, मला इथून म्हणतोय जा तू, मी तुला घेऊन जाईल.
मामा म्हणते, अरे कोण कोण म्हंटल तुम्हाला, नाही का, सांगा मला कोण कोण आहे इथं. नाही ना, मला नाही माहिती, तो लय बेकार दिसतो, मला इथं राहायचंच नाही. म्हणजे पप्पांना दिसत होता. पप्पाला दिसत होता, आम्हाला कोणाला नाही दिसत. आणि असं झालं की माझी मामी आहे, बेल्ल्याची मामी आहे माझी, तर अच्छा. त्यांच्या इकडे कोणता तरी बाबा आहे. तर तिथं ते त्यांनी सजेशन केलं की तिकडं जा, कारण की त्यांच्या ओळखीचा आहे कोणतरी, नातेवाईक आहे त्यांचा. तर अच्छा, ते अच्छा. म्हणले की तुम्ही तिकडं जा, ते असे असे करतात म्हणून. तर आम्हाला कळतच नव्हतं नक्की काय करायचं, म्हणजे बाबा कोणते होते, असेच मौलाना होते मौलाना नाही की ते, आपले हे म्हणजे ते म्हणजे एक प्रकारचं ते नाही का, बाहेरचं वगैरे नाथाची बघतात. भक्ती असते बघा, नाथ, अच्छा, अच्छा. नवनाथांची भक्ती. नवनाथांची. ओके, तर ओके. ते करायचे. मग अच्छा. त्यांना ते लिहिता मडीमध्ये आहे बरं का, ते हा तेच का? हा हा तेच. त्यांनी अच्छा. ते हे केलं, ओके, म्हणजे ओके. देवाची काही त्यांच्यावर कृपा आहे असं मी ऐकलंय त्या बाबांवर. बाबांवरती. मग ते बाबा असे करतात की एखाद्याला भूत वगैरे काय असेल तर ते घालवतात. काढत. मग मामीनी त्यांच्या भावाला बोलवलं, मामीच्या भावाला त्यांनी बेल्ल्यावरनं ओझरला बोलवलं, कारण की आम्ही तिकडं राहतोय. तर तिकडं नेलं त्या बाबाकडं, तर ते जात नव्हते पप्पा. अच्छा. तर मोठी गाडी केली आम्ही, मामा म्हणले मी येतो तुमच्यासोबत, चला, तुम्हाला म्हणजे काय पप्पा होणार काय नाही. बोलायचे तेव्हा? पप्पा म्हणले, नाही मला नाही कुठं जायचं, मला काही काहीच नाही तुम्ही झालं. केलं मला काहीच झालं नाही एवढं म्हणतात. आणि प्लस एवढं म्हणायचे की मला माहिती तुम्ही काही केलं तरी हा जाणार नाही, आम्हाला न्यायला. म्हणजे पप्पांना कळत होतं पप्पांना की तुम्ही काही जर केलं तर आम्हाला सोडणार नाहीये. सोडणार नाही असं. मग आम्ही त्या बाबांकडे नेलं अच्छा. त्यांना. तर त्यांनी चेक वगैरे केलं. जसं आम्ही आत पाऊल टाकणार तसं एवढा खतरनाक आवाज, लय जोरात, पार म्हणजे ते लय, दर्गात जे पप्पा ओरडले नाहीत त्या चोंडीत ओरडायला दर्ग्यात लागले. ओरडलेच नाही, इथे ओरडायला लागले. दर्ग्यात ओरडलेच नाही. जसं अच्छा. त्यांनी घर होतं छोटस, त्या घरात पाऊल टाकलं, एवढा खतरनाक आवाज, लय म्हणजे लय बेकार आवाज. पार अच्छा. एखाद्या भोंग्यामध्ये आपण कसं हे लावतो तसं एवढा मोठा आवाज. म्हणजे जे हॉरर मूवी मध्ये दाखवतात हा, तसं ओरडायला आणि लागले. तो आवाज लेडीजचा होता. आपण आता जेंट्स ओरडला आणि लेडीज ओरडली ते कसे दोन डिफरंट आवाज येतात. तर आधीचा आवाज पप्पांचा आणि तो आवाज मिक्स झाला. मिक्स मध्ये तो वेगळाच कोणता तरी लेडीज सारखा आवाज होता तो. म्हणजे पप्पांचा आवाज वाटलाच नाही, वाटलाच नाही तो. लेडीज ओरडण्यासारखा असं आवाज आला. आपण आता समजा लांब असल्यावर एखाद्याला आवाज कसा देतो जोरात, तसंच कस तरी लय भयानक आवाज होता तो. आणि त्या बाबांकडं चाबूक असतो, म्हणतात की चाबूक मारल्याच्या नंतर ते आत्मा डायरेक्ट बाहेर निघते. अच्छा. तर त्यांनी चाबूक काढला, चाबूक काढला आणि पप्पाला मारत होते. आणि तिलेच कसा तरी आवाज नाही का त्यांचा, ओरडायला की लागले हा पप्पा परत. नका मारू मला, मला काय नाही झालं असं तसं. पप्पाला ते बाबा म्हणतात की तू कोण आहे, तू इकडून निघून जा, पोराला सोड. तर तो म्हणते बाबा मला नका मारू. मग शांत झाले. मग पप्पाच्या आवाजात, म्हणजे बाबा मला नका, ते बाजूला झालं, हा, ती लेडीचा आवाज गेला गेला. आणि जे पप्पा नॉर्मल ओरडत बोलले होते ना ते पप्पा नॉर्मल, बाबा मला नाही का झालं, मला नका मारू. असं 2-3 वेळा चाबूक मारलं. ते काय बाहेर निघायचं नाव घेतच नव्हतं. थोडंफार 5-10 मिनिटं शांत बसायचं. शांत झाले, 5-10 मिनिटं बरं वाटलं. आले बाहेर. बाहेर जे गावात बघा प्रत्येक घराच्या बाजूला कठाडा असतो बसायला, ते करतात, तिथं आम्ही बसलो पप्पाला घेऊन. पप्पाला म्हणलं बाप्पा बरं बिरं वाटतंय का? म्हणलं मला काय नाही, आता बरं वाटतंय. म्हणजे ते दाखवत होतं की मी नाही मी आता नाही, त्यांच्या आता मी गेलो. बॉडीमध्ये हा, आणि नॉर्मल झालं. हा. अच्छा. आणि ते परत ओरडायला लागले. ज्यावेळेस अंगात यायचा प्रयत्न करायचा त्यावेळेस त्यांना काटा वगैरे यायचा, आणि ते अच्छा. हू करून जोरात असं जांभई दिल्यासारखं करायचे आणि ओरडायचे. अच्छा. आणि ते बाबा म्हणले की आपण एक काम करू, मढीला जाऊ. मढीला जे सकाळची आरती असते ना 4-5 वाजता काही दरम्यान ही आरती होत असते. तर त्या आरतीमध्ये आहे ना, ज्यांना बाहेरचं झालेलं आहे, ज्यांना चारलेलं आहे, कोणी ज्यांना काही त्रास आहे, तो निघून जातो तिथं त्या आरतीमध्ये. तर आम्हाला काही पॉसिबल नव्हतं जायला एवढ्या रात्रीचं, नाही का, 7-8 वाजले होते. ते बाबा म्हणले इथं माझ्याकडे याला राहू द्या, माझ्याकडे ते राहू द्या, तुम्ही सगळे या घरचे, मग आपण जाऊ इथून. मडी किती लांब आहे तुमच्या इथून? बरीच लांब आहे तसं, म्हणजे आज सांगता नाही यायचं मला, पण आहे त्यांना 4-5 तास लागले होते जायला. म्हणजे जायला 4-5 तास लागले होते. आणि माझे मामा होते, मामाच्या ओळखीचे एक म्हणजे फ्रेंड सर्कल मध्ये
त्यांच्या मित्राचा म्हणजे नाही का मित्राचे वडील होते कोणतरी. तर ते हे वयस्कर जरा लोक नाही का ज्यांना माहिती ह्या गोष्टींची, अशा अच्छा. लोकांना 1-2 जणांना मामा सोबत गेले होते. माझी आई गेलती आणि त्यांचा मित्र होता, त्यांचे मित्रांचे वडील होते आणि पप्पा आणि ते जे बाबा आहेत ना ते गेलते. हे 4-5 जण मढीला गेले. तुम्ही नव्हते? आम्ही नाही गेलो, कारण की आम्ही सगळेच घाबरलो होतो म्हणजे एवढं हे करतायत. हे एवढे म्हणजे गेले. पप्पा नॉर्मल गेले का तेव्हा पण ओरडत काय होते? नॉर्मल गेले. त्यांचं कसं होतं की जात होते ते मधीच त्रास व्हायचा, मध्ये शांत, मध्येच जायचं मध्येच यायचं. हा, नक्की कळतच नव्हतं काय होतं ते. ते गेले मढीला. तर पहाटे 4-5 वाजता जी आरती होती त्या आरतीमध्ये लय त्रास झाला त्यांना. फार जोर जोरात उड्या मारत होते, म्हणजे असं मामांनी सांगितलं. उड्या मारायला लागले? उड्या मारत होते, खाली लोळत होते. एकदा दोनदा उलटी ना होती, जर काही चारलं असेल तर उलटी होती. पण त्यावेळेस आम्हाला कळलं की त्यांना चारलं पण होतं कोणीतरी, आणि ते कोणतरी जवळच्याच मित्रांनी चारलं होतं. अच्छा. असं त्यावेळेस कळालं आम्हाला. त्या बाबांनी सांगितलं चारलं होतं याला. म्हणजे काय चारलं होतं, काही सांगितलं? काहीतरी समजा आता आपण आता एखादा मित्र आलाय आपला, तर त्यांनी काहीतरी खायला वगैरे पेढा विढा काही जरी असत ना चारतात म्हणतात ना. अच्छा अच्छा. त्याच्यात गावात करतात ना ब्लॅक मॅजिक वगैरे त्या टाइप मध्ये. पप्पा कसं पप्पा तिकडे मजूरी करायचे आणि शेतात काम करायचे ते, आणि मग त्यांचं काम असं सगळे चांगलंच म्हणायचे की चांगलं काम आहे. पण त्यांचं एक आता मी नाव नाही सांगू शकत, पण आहे जवळचा एक व्यक्ती की त्याला असं वाटायचं की माझ्याच जवळ राहायला पाहिजे, दुसरीकडे कोणाकडे कामाला नाही गेला पाहिजे, कारण की त्यांचं कामामध्ये तेवढे चांगले होते. तर त्यांनी दिलं होतं आम्हाला, नाव बिव सगळं कळलं, त्यांनी दिलं होतं असं त्यांनी सांगितलं बाबांनी. तर घरी आले, आम्हाला वाटलं नॉर्मल झाला, तर त्यांना चारलेलं होतं म्हणून ते गेलं. आणि जे बाबांनी सांगितलं बकीर वगैरे ते सगळं फेक असेल. झालं सगळं, घरी विरी आले. घरी पण आता काही त्रास नाही झाला त्या रात्री, म्हणजे नॉर्मल झाले. दिवस गेला, त्याच्यानंतर रात्र आली, 12-1 वाजले. आम्हाला तर सगळे घाबरले होते म्हणून 11-12 पर्यंत जागे राहायचो आम्ही थोडंफार. आणि काहीच नाही, पप्पाला त्रास, पप्पा नॉर्मल. आता घाबरले होते म्हणून आम्ही सगळे एकाच रूम मध्ये झोपत होतो, म्हणजे एका घरात झोपत होतो मामाच्या. आमचं घर, आता आमच्या घरात त्रास झालता म्हणून आमच्या डोक्यात काय त्या घरातच काहीतरी आहे का काय, म्हणून त्या भीतीने आम्ही मामाच्या घरी झोपायचो. अच्छा अच्छा. आम्ही सगळे त्या मामाच्या घरी झोपायचो. 11-12 वाजले. आता आम्ही आधी मुंबईला राहायचो म्हणून मुंबईची सवय की उशिरा झोपायचं असं. आणि सगळे असं नॉर्मल बसलेत वगैरे नाही का. बारकाली पोर होती मामाची, ती झोपले. अच्छा. आणि 1:30 वाजले. पप्पा असे साईडला म्हणजे झोपले होते, फक्त पडले होते फोन बघत. डायरेक्ट जोर जोरात आवाज, परत जो स्टार्टिंगला होता का आवाज, तसेच जोर जोरात आवाजात हा हू तोंड बिन जांभई बिंबई नाही का, असं दोर तोंड देऊन अशी जांभई ते देत होते. म्हणजे तेच तुम्ही बोललो होते, आम्ही घाबरलो जसं आधी अॅनिमल सारखे देत होते तसंच. त्यावेळेस आम्ही सगळे परत घाबरलो, काय झालं काय नाही का. की मग मामाने धरलं पप्पाला, आणि जो आमच्या मंदिरात जो हे होतं ना, म्हणजे ते भंडारा, तो घेतला, पप्पाला परत लावला. 5-10 मिनिटांनी पप्पा शांत झाले परत. अच्छा, नॉर्मल झाले. तर 1:30 वाजता हे झालं, परत त्यांच्या म्हणजे अंगात आलतं, ते परत नॉर्मल झाले. परत पहाटे 4 वाजता आलं. परत पहाटे 4 वाजता सगळे नॉर्मल, आम्ही सगळे झोपलोय मस्त पैकी, कोणाचा आवाज नाही काय नाही, म्हणजे सगळे झोपलेले आहेत नाही का, सायलेंट. आणि अचानक जोर जोरात ओरडले, सगळी उठली, सगळी घाबरली, लाईटी वेटी लावले, काय झालं काय नाही का. तर असा त्रास कंटिन्यू आम्हाला 4-5 दिवस सलग होता. म्हणजे त्या दिवसापासून कंटिन्यू 4-5 दिवस सलग 1-4 असं उठायचे मध्येच नाही, कंटिन्यू डायरेक्ट ज्या दिवशी 4 वाजता आलं का तेव्हापासून ते गेलंच नाही 2-3 दिवस. म्हणजे ओरडतच होते. ओरडत म्हणजे असं मध्येच ओरडायचे, मध्येच गप्प बसायचे, मध्येच हा हू जोरदार श्वास काय घ्यायचे. आम्ही सगळे घाबरलो. मग माझ्या मम्मीच्या मैत्रिणीने सजेस्ट केलं की कुठेतरी दत्तगुरु नाही का, त्यांचा एक कुठेतरी मठ आहे, तर तिकडं न्या म्हणून पप्पांना. तर तिकडं नेलं.
तिकडं म्हणतात की घेऱ्यामध्ये असलं ना हम्म. तर ते अंगातलं त्या घेऱ्यात सर्कल असतो एक, त्या सर्कल मध्ये ते येतं हम्म. आणि पुढचा जो बाबा असतो ना आपला बसलेला, तर त्या बाबांना सगळं सांगतं की काय कोण आहे, काय कसं काय झालंय. अच्छा अच्छा. हा, मग त्यावेळेस ते तिकडे कुठे आहे गेले. साधारण मठ म्हणजे तो मड ते मला असं वाटतं ते इकडं गेले होते, नगर साईडला कुठंतरी आहे त्यांचं, अच्छा अच्छा. नगर हा, साईडला आहे काहीतरी. हम्म. तेवढ्या लांब गेले ते, मम्मी पप्पा दोघं 2 व्हीलर वर गेले ते. हम्म. हा, असं झालं म्हणजे होतं. पप्पा गेले तोपर्यंत पप्पा गेले, पप्पा मम्मीला नॉर्मल. घेऊन गेले हा, ते तेव्हा मस्त. नॉर्मल. हा, त्यावेळेस नॉर्मल. अच्छा. ज्यावेळेस ते असं देवांच्या ठिकाणी जायचं ना, ते नॉर्मल पप्पांना तुम्ही न असायचं. सांगता सांगितलं होतं का मम्मी असं काय बोलली नाही, की का मम्मी जायचं म्हणली स्वतः की जायचंय बा कुठं? हा दत्तांच्या मठात जायचंय या जायचंय. ठिकाणी. हा हा. तर पप्पा नॉर्मल मध्ये गेले, जे काही बोललेच नाही का काहीच तर? नाही, म्हणजे नको काय नाही वय केलं थोडंफार, मला नाही काय होत, मी आणि थोडंफार त्यांची अच्छा बाचाबाची अच्छा. झाली, पण नंतरून गेले ते. म्हणजे असं भांडण झालं वगैरे केले नॉर्मल नाही. म्हणजे थोडंफार बोलून हा, गेले. अच्छा. गेले. आणि त्यावेळेस तिथं काहीच नाही जाणवलं त्यांना. ते असं की नॉर्मलच आहे. त्या पुरुष ते बाबा होते ना, त्यांना पण असं जाणवलं की मला काहीच नाही झालं. अच्छा. हा, मग असं दाखवलं त्यांनी. घरी आलो, परत त्यांना त्रास जातच नव्हतं. काय होतं नक्की काही कळतच नव्हतं. म्हणजे एवढं सगळं करून एवढं सुद्धा झालं, ते पप्पांचं जातच नव्हतं. जातच नव्हतं. हम्म. पॉवरफुल जास्त लय पॉवरफुल होतं ते. आणि आम्ही ना पप्पाला एक जुन्नरच्या ठिकाणी एक सरपंच नावाचा एक कोणतरी बाबा आहे, काहीतरी घोगरे घोगरे सरपंच, घोगरे सरपंच नावाचा एक बाबा आहे जुन्नरचे. जुन्नर मध्ये. तिकडे आम्ही नेलं त्यांना. त्या बाबांनी नाडी वगैरे सगळं चेक केलं. तिथे सांगितलं की चेडा आहे हा. तेच तुम्ही हा, त्यांनी सांगितलं तर चेडा आहे. पण आम्ही विचारलं चेडाचा प्रकार कुठून आला, काय आला, नाही का, तर काही कळतच नव्हतं. आणि त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं की हा चेडा पण आहे आणि एक दुसरा कोणता तरी एक बाबा आहे, हा 2 होते असं त्यांनी सांगितलं. 2 होते, 2 म्हणजे चेडा आणि एक चेडा आणि आत्मा अजून एक कोणतरी आत्मा होते. आणि ती आत्मा तुम्ही इकडे गेलते ना मढीला, तर ते मढीला ती आत्मा गेली, पण ह्यांनी काही सोडलं नाही. ती आत्मा कशी आली होती काही सांगितलं का नाही? त्यांनी असं सांगितलं की पप्पाला डायरेक्ट समोर बसवलं, म्हणले की तुम्ही या दिवशी असं असं ड्रिंक वगैरे करून नदीच्या कडेला मासे वगैरे फ्राय करून पार्टी केली होती का मित्रांसोबत. म्हणले हा. त्यावेळेस काय झालं मला सगळं सांगा. म्हणजे त्यांना कळालं त्या बाबांना? त्या बाबांना कळालं. अच्छा, म्हणजे बघतात ते. हा, बाहेरचं बघतात त्यांना कळालं ते. आणि पप्पाने सांगितलं रात्र होती, आम्ही दुपारी मच्छी वगैरे पार्टी वगैरे केली, ड्रिंक वगैरे केलं, मी घरी निघालो. आणि आमचं घरी निघताना ते एक मोठं एक झाड होतं. झाड कसलं? बाभळीचं झाड असतं बघा, काटेरी. अच्छा अच्छा. हा, बाबीच माहिती. तसं. त्या झाडाखाली ते थांबले. रात्रीच म्हणजे 10:30-11 वाजले होते आणि पाऊस फुल चालू होता. अच्छा. हा, आणि त्यावेळेस काहीतरी त्यांना जाणवलं वाटतं पप्पांना, पण त्यांनी लक्ष नाही दिलं कारण की त्यांचा विश्वास नव्हता या सगळ्यांवरती. तर असं झालं की तो घुसलं होतं पप्पाच्या अंगात तो माणूस. आणि तो माणूस पण त्यांनी काही त्रास दिला? त्रास काहीच नाही दिला, फक्त चिडचिड करायची लय. आता आम्हाला वाटलं काम वगैरे एवढं करतात तर नॉर्मली चिडचिड करतो माणूस, नाही का. आम्हाला नॉर्मल वाटलं. आणि मग आम्हाला त्याच दिवशी कळलं, त्या घोगरे सरपंचांनी सांगितलं की असं असं होतं, 2, एक चेडा आणि एक हा होता. अच्छा. असं ती आत्मा गेली? ती आत्मा गेली, पण चेडा तसाच आहे. आणि असं आम्हाला त्या दिवशी कळलं की जे आमच्या बाबांनी ना, मम्मीच्या वडिलांनी शेतात पंचमुखी म्हणजे एक हे बसवलं होतं शेतात. पंचमुखी म्हणजे हा जरा वेगळ्या प्रकारचा देव आहे गावात, म्हणजे गावातल्या लोकांना माहिती, म्हणजे नाही का, गावाकडच्या. तर एक दगड होता, तो दगड एका झाडाखाली ठेवला, त्याला सिंदूर वगैरे लावून दररोज पूजा करायची, आणि त्या देवाचं नाव त्यांनी पंचमुखी असं काहीतरी ठेवलं होतं. आणि माझ्या बाबांच्या अंगात पंचमुखी देवाचं वारं होतं. अच्छा. असं होतं. आणि मग त्या देव म्हणजे तो आमच्या सगळ्यांच्या संरक्षणासाठी बाबांनी तो शेतात ठेवला होता. आणि त्या बाबांनी असं सांगितलं, घोगरे सरपंचांनी, की तुमच्या शेतात एक दगड आहे का केशरी कलरचा. तर आता ते माहित होतं म्हणून मी म्हणलं हा बाबा ठेवला होता म्हणून, हाय म्हणून असं. आणि त्यावेळेस मी वडिलांसोबत गेलतो, तर मला विचारलं त्यांनी, त्यांना फक्त त्यांच्या पुरतं त्यांची माहिती सांगितली, आणि नंतर मला विचारलं, नाही का, आज तुमच्या शेतात आहे का. म्हणलं हा आहे. तर त्या देवाने तुझ्या पप्पांना वाचवलंय म्हणलं, असं ते म्हणले. बाबांनी सांगितलं आम्हाला.
तुम्ही हा. गेले होते तिथे. हम्म. हा, हा. जुन्नरच्या इकडं गोगरे सरपंचाकडं. हम्म, तर त्यांनी सांगितलं की ज्या वेळेस ते वारं आहे ना हम्म. तुझ्या पप्पाच्या अंगात घुसत होतं का, तर एका साईडनी त्या देवानी त्याला अडवून ठेवलं, त्याच्यामुळे तुझ्या पप्पांना काही झालं नाही. तर त्याच दिवशी तुझे पप्पा जाणार होते. म्हणजे कळूच दिलं नसतं तुम्ही की काय शेतातच झालं. राहत होता ना, शेतातच राहत होतो. त्यामुळे तिथेच येते हा ते हा तुमचं. हा, आणि हा. ते बाबांनी आमच्या सगळ्यांच्या संरक्षणासाठी, म्हणजे त्यांनी सांगितलं तुमच्या संरक्षणासाठी ते ठेवलं होतं. म्हणजे लहान लहान होते ते हम्म. आणि देवाची भक्ती वगैरे करायची म्हणून त्यांनी तिथं तो दगड ठेवला. पूजा वगैरे ते करत होते, सिंदूर वगैरे लावून नाही का. तर तसं तुमचे ठेवलं बाबा का? होतं. हा, ते हम्म. म्हणजे माझ्या मम्मीचे वडील. हम्म. तर असं झालं. आणि ते म्हणले की जर तो देव नसता पंचमुखी तर तुझे पप्पा गेले असते, अच्छा, म्हणजे असं त्यांनी म्हणले. मारून डायरेक्ट टाकलं नेलं असतं. असतं. अच्छा, तर त्या देवानी वाचवलंय. म्हणजे ते बाबांच्या अर्ध्याच बॉडीवर कंट्रोल करू हा, शकले आणि पूर्ण नाही. पूर्ण नाही. अर्ध्या मग पप्पा अर्धे, मग तेच ना, अर्धे पप्पा होश मध्ये होते. अच्छा. हा, जेव्हा हा, आम्ही हा. त्यांच्या जवळ जायचो म्हणायचे तू जवळ नको येऊ, तुम्ही लांबच थांबा, तुम्हाला त्रास होईल. असं त्यांना काय वाटायचं की आता मला हा त्रास देतो तर हा माझ्या पोरांना पण देऊ शकतो, माझ्या घरातल्यांना पण देऊ शकतो. म्हणजे बाबा होश मध्ये पण राहायचे, हा त्यांना कळायचं की मला कोणतरी कंट्रोल करताय हा, आणि तुम्हाला लांब आम्हाला राहा हे लांब सगळे राहायचे. हा, इन्स्ट्रक्शन वगैरे द्यायचे. इन्स्ट्रक्शन देत होते. हम्म. आणि त्यांनी सांगितलं की काही नाही, हे आहे लय पॉवरफुल आहे, आम्ही का घालू शकत नाही. गौगरे सरपंचांनी सांगितलं असं. ते तुम्ही हा जुन्नरचे जे आहेत ते. पप्पाच्या ज्या अंगात जो चेडा होता ना तो आम्ही नाही घालू शकत असं त्यांनी सांगितलं, ते कारण की आता तो लय आहेत का? पॉवरफुल आहे. सरपंच आहेत ते आता? हा, आहेत ते. अच्छा, पण त्यांना कळालं पण पप्पांना हा. काय नेमकं आणि झालेलं आम्ही ते. विचारलं की बाबा हा आला कुठून, काय संबंध बाबा, कसं काय पप्पाला एवढा त्रास होतोय, कशावरून काय झालं. हम्म. तर त्यांनी असं सांगितलं की तुमच्या घरात चेडा कोणावर होता का. अच्छा. तर आम्ही म्हणजे मम्मी पप्पा आणि आम्ही तिघं गेलो, तर आम्ही सगळे एकमेकांना बघायला लागलो कोणाच होतं. तर मम्मी पप्पाला माहित होतं की आजीच्या अंगात होतं चेडा. अच्छा. आजीच्या अंगात चेडा होता. आजीला त्रास द्यायचा का? आजीला तो अमावस्या पौर्णिमेला त्रास द्यायचा, मध्ये काहीच नाही. मध्ये काहीच नाही, अख्ख्या घराला त्रास. आजी म्हणजे आजीलाच त्रास व्हायचा. त्यांच्या त्रासामुळे सगळे हा, घाबरायचे, disturb. सगळे डिस्टर्ब व्हायचे, त्रास व्हायचा त्यांना. आणि तो आजीच्या अंगात चेडा, जे माझे म्हणजे माझ्या वडिलांचे वडील होते ना, तर त्यांच्या बहिणीनी जवानपणी त्यांचे भांडणामध्ये त्यांचं केस धरले आणि आपला उंबरा असतो का, उंबरावरती आपली कुऱ्हाडीने तोडले केस आणि काहीतरी मंत्रबिंत्र म्हणून असं त्यांच्या अंगात घातलंय तो चेडा, असं मी ऐकलंय माझ्या आईकडून. कोणाच्या अंगात म्हणले? माझ्या आजीच्या आजीच्या. पप्पांच्या आईवरती चेडा. आणि तेव्हापासून आजीची म्हणजे केस पण वाढत नव्हती, काहीच नव्हतं. म्हणजे त्यांनी त्यांचं वाईट व्हावं म्हणून आहे ना, तर ते असं पाठवलं होतं त्यांच्या. चेडा एक प्रकारची मी ऐकलंय, म्हणजे नाही का, म्हणजे बघितलं मी खूप सर्च करून तुम्ही त्यानंतर, की एक आत्मा असते आणि ती सोडतात काहींना, नाही का, काहींच्या चांगल्यासाठी सोडतात, काहींच्या वाईटसाठी ते सोडतात. कसं असतं, आता समजा आपल्याला एखाद्याच्या बिझनेस असेल, त्याला यश नाही भेटत, व ते अशी तांत्रिक क्रिया करून आपल्यासोबत आणतात आणि ते म्हणजे असं यश देतात, असं पण आहे त्याच्यात. आणि कसं मी ते असतं, पॉझिटिव्ह पण एखाद्याचं ऐकलं होतं त्याचं. वाईट करायचं असेल ना, तर त्याच्या घरावर नाही, त्याच्या घरातल्या एका व्यक्तीवर असं सोडतात. आणि काही काही लोक चेडा असं समजा आता एखाद्याचं वाईट करायचंय आपल्याला, तर ते कुठंतरी असं कोपऱ्यात एखादी वस्तू ठेवतात आणि म्हणजे त्या घरामध्ये असं चेड्याचं म्हणजे ते बसवतात, असं पण असतं. हा, मी ते चेडा बसवण्याचं ऐकली होती कन्सेप्ट, मग की तसंच असतं ते. आणून बसवला होता म्हणून, असं म्हणजे. मग ते तसंच असतं की एखाद्याचं वाईट पण करू शकतो तो आणि चांगलं पण करू शकतो, असं असतं ते. मग त्यावेळेस आजीला म्हणजे फक्त अमावस्या पौर्णिमेला त्रास होत होता, अशा बाकी ठिकाणी काहीच, बाकीच्या वेळेस काहीच नव्हतं त्यांना त्रास. आणि आजी आमची वारली. आजी वारल्याच्या नंतर असं म्हणतात की तो चेडा जो असतो ना, तर तो मोठ्यावरती जातो, मोठ्या घरात म्हणजे घरातल्या मध्ये जो व्यक्ती असतो ना, आता माझे पप्पा सर्वात लहान आहे, आता त्यांच्याकडे येण्याचा काही प्रश्नच नाही येते. हा, आणि असं झालं की त्या बाबांनी असं सांगितलं की म्हणजे पप्पाच्या भावांनी काहीतरी हे केलेलं आहे बांधणी वगैरे, म्हणून त्यांच्याकडे गेला नाही. माझी आत्या पण मोठीचे, चुलता पण मोठाचे, तर त्यांच्यापर्यंत काही गेलं नाही, म्हणून पप्पावरती आलं इथे.
गेला नाही म्हणजे त्यांच्याकडे नाही गेला तो चेडा, त्यांनी तो स्वतःला प्रोटेक्ट करून घेतलं प्रोटेक्ट होतं का? करून ठेवलं होतं. त्यांना काहीच त्रास नाही झाला. तुम्हाला ही कन्सेप्ट माहित नव्हती का, म्हणजे तुमच्या नाही, पप्पांना त्यांनीच होऊ शकतो? सांगितलं त्या अच्छा, बाबांनी. तुम्हाला माहितच नव्हतं की काहीच नव्हतं पप्पांना होऊ माहिती. शकतो त्रास. हा, अच्छा अच्छा. मग त्या बाबांनी सांगितलं असं असं आहे म्हणून सर्व गोष्टी. आणि त्यावेळेस असं झालं की आम्ही घरी आलो, सगळं कळलं, त्यांनी अंगारा बिगारा सगळं दिलं, नॉर्मल सगळं म्हणजे होते पप्पा. घरी आलो, परत घरी त्रास त्यांना, परत त्रास, अंगावर तसंच काटा ओरडायला बिटा, लागले वगैरे. ओरडत होते, शांत होत म्हणजे शांत मध्ये बसायचे, जांभई वगैरे द्यायचे, लय पार असं खतरनाक आळस नॉर्मल परिस्थिती की झालती ना. दिली होती का नाही नाही, लय पहिल्यासारखंच? लय पहिल्यासारखं जसं त्रास झालता ना आणि लेडीजचा तसं. आवाज वगैरे येत होता का आता? ते झालं, ते नॉर्मल. लेडीज नाही नव्हतं, ते डायव्हर्ट करत होतं आम्हाला. अच्छा, म्हणजे जो दाखवत होतं की हा बाबळीवरचं जे लागलं होतं ना, ते अच्छा. आम्हाला डायव्हर्ट करत होतं हम्म, नक्की हम्म, काय म्हणून. तर मग ते वेळेस त्या घोगरे बाबांनी सर्व सांगितलं होतं ना आम्हाला, हम्म, सर्व हम्म. सर्व गोष्टी. मग ते असं झालं आणि घरी विरी आलो, परत त्रास झाला. आम्हाला कळतच नव्हतं काय झालंय काय नक्की, नाही का पप्पांना. आणि मम्मीनी मग म्हणजे मम्मीच्या मैत्रिणीने सांगितलं की स्वामी समर्थांचं तुम्ही भक्ती करा आणि ते अच्छा अच्छा. पारायण वगैरे तुम्ही वाचा तुमच्या घरात, म्हणजे सर्व चांगलं होईल. मग स्वामी समर्थांचं मम्मीने पारायण वाचायचं चालू केलं. हळूहळू पप्पाचा त्रास कमी झाला. अच्छा. त्रास कमी झाल्यानंतर एक दिवस असंच झालं की सगळं नॉर्मल चालू होतं आणि रात्रीचं 1:30 वाजता पप्पाच्या अंगात पारायण परत वगैरे चालू होतं? चालू होतं, परत आलं पप्पाच्या अंगात. हम्म, हम्म, काय कळलेलाच मार्ग नाही की नक्की आता काय सगळं देवाधर्माचं केलंय, काय आता काय करावं. हम्म. मग त्याच्यानंतर अचानक मम्मीला कोणीतरी सांगितलं का तिला तिचं म्हणजे असं झालं की बाबा आपण अक्कलकोटला जावं, अच्छा, स्वामी समर्थांच्या म्हणजे मठामध्ये. तुमच्या आई पारायण वगैरे वाचत होत्या, वाचत होते म्हणजे सर्व, म्हणजे गेल्या नॉर्मल, नव्हत्या. मग सगळं नॉर्मल झालं होतं की असं त्रास पण कमी झालता, पण अचानक रात्रीमध्ये परत त्यांना त्रास चालू झाला. म्हणजे तुम्ही ते अक्कलकोटला गेले नव्हते, त्याच्या आधी घरच्या घरीच तुम्ही पारायण वगैरे सुरू हा केलं हा मैत्रिणींचं ऐकून तुमच्या आईने? हा, अच्छा. असं झालं. मग नंतरून परत त्यांना त्रास झाला. हम्म. मग मम्मीच्या मैत्रिणी का कोणीतरी सांगितलं का तिच्या मनात आलं की आपल्याला जायला पाहिजे अक्कलकोटला. मग माझे आई वडील 2 व्हीलर वरती एवढ्या लांब गेले अक्कलकोटला. पप्पा गेले? हा, पप्पा गेले. पप्पाने गाडी वगैरे बरोबर चालवली. अच्छा अच्छा. अक्कलकोटला गेले, सकाळची आरती केली. तिकडून आल्यापासून एकदम नॉर्मल, जसं काय काहीच नाही, असं नॉर्मल झालं ते. अच्छा. आणि मग सगळं आमच्या घरात चांगलं चाललं होतं. आम्ही राहायला ओझरला होतो. मग तिकडं आमचं पत्र्याचं घर होतं, पण तिकडं म्हणजे असं वाटलं की आता इथं राहिल्यावरती त्रास होईलच. म्हणजे तुम्हाला वाटतं त्यामुळे त्या आम्ही घरातच चेंज होत असेल केलं. काही? हा, चेंज केलं आम्ही घर, नारायणगावला राहायला आलो. आणि त्यावेळेस सगळं आमचं चांगलं चालू. पप्पाला परत एकदा त्रास झाला थोडासा, झोपत जांभई वगैरे दिली फार हळू थोडं, मग मम्मीला जाणवलं ते की बघ काहीतरी त्रास होतोय. मम्मी उठली, आपलं पोथी बिथी वाचायची मम्मी, स्वामी समर्थांचं पारायण करायची. अंगारा घेतला, पप्पाच्या कपाळाला लावला, उठवलं पप्पाला. काय झालं? कुठं काय, मी झोपलोय, मला नाही काय झालं म्हणले. मग आम्हाला असं त्यावेळेस मम्मीचं आणि माझ्यामध्ये डिस्कशन झालं की चेडा हा पूर्णपणे गेलेला नाही, असं आम्हाला असं पण असू वाटलं. शकतं ना की कोणी परत परत टाकत असणार आहे तुमच्या पप्पांमध्ये, कारण की ते असं होतं की ते आजीकडून आलं होतं ना. अच्छा, त्यामुळं पण मग तेच म्हणते ना, मग तो तुम्ही जाऊन वगैरे करत असताल म्हणजे जे काही मंत्र वगैरे उच्चारण वगैरे होऊन तर ते निघत असणार आहे, पण हे तुमचेच कोणी घरातले वगैरे असतील ते वाईट करण्यासाठी परत टाकत असणार आहे. ते आम्हाला पण तसं वाटत होतं, पण ते आजीकडून आलं होतं, तर मग आम्हाला पण नीट कळायला मार्गच नाही की नक्की काय विषय हा. पण त्यावेळेस पप्पानी म्हणजे वशाट वगैरे सगळं सोडलं होतं. मध्ये मध्ये ते फक्त ड्रिंक वगैरे कधी केले ना, नॉनव्हेज मग वगैरे? तेव्हा त्यांना त्रास व्हायचा. अच्छा. ड्रिंक वगैरे नॉनव्हेज वगैरे खाल्लं ना, मग त्रास व्हायचा. आणि मग एक दिवस असंच झालं की पप्पा बाहेर बाल्कनीत उभे होते शांत, आणि रात्री 1-1:30 वाजता त्याच टाइमात उभे असताना? हा. अच्छा. आणि मम्मी बघितलं तर पप्पा बाजूला नाही तर गेले कुठं. मग बाल्कनी दिसली उघडी, बाहेर गेले. पप्पाला हात लावते मम्मी, तर पप्पा एक नाही दोन नाही जवळ जेव्हा हलवलं वगैरे, काय झालं? मम्मी म्हणते तुम्ही इथं काय करता? काही नाही. अच्छा.
मग असं झालं आणि मग म्हणले ठीक आहे घ्या झोपून. मग आमचं सकाळी डिस्कशन झालं, पण म्हणते आम्हालाच नाही काय कळत काय झालं काय नाही असं. मग अजून पण म्हणजे पप्पाला आता त्रास होतोच आहे, म्हणजे घरात स्वामी समर्थांचा चालू आहे म्हणून जरा नॉर्मल आहे. आणि थांबलंय हे ते. 3-4 महिने आधी असं झालं, पण कंटिन्यू मम्मी स्वामी समर्थांचं करते काय, तर अजून आतापर्यंत काही त्रास नाही होते पप्पाला. म्हणजे तुमचं जे स्टार्ट सुरू झालं ते अक्कलकोटला गेल्यानंतर कंट्रोल मध्ये आले. हळूहळू ते जायला लागलं. अच्छा. आणि मग आता सगळं पप्पाच आता नॉर्मली, आता पप्पाला काही त्रास नाही होते ना, मग आता परत घरच्यांचं चाललंय की एकदा जाऊन यावं परत. जाऊन यावं परत अक्कलकोटला, असं अच्छा चाललंय. म्हणजे अक्कलकोट मध्ये तिथे काय त्यांच्यावर हे की काही क्रिया वगैरे केली होती का नाही? नाही असेच गेले होते. ओन्ली मठात गेल्यापासून इफेक्ट normal. चांगला. हा असं. म्हणजे आता पप्पा नॉर्मल आहेत, काही त्रास होत नाहीये आतापर्यंत तरी 3-4 महिने झालं काही त्रास नाही. आता म्हणजे आता हा. ह्या टाइम पर्यंत. पण भीती आहे मनात की कधी काय अजून होऊ पण आता शकतो. ते कसं आहे माहितीये का, आता समजा पप्पाला ते आठवलं, आता आपण असं बसलोय, पप्पा असले, आता आपण विचारलं, आपल्याला बोलणं चाललंय की पप्पाला असं झालं तसं झालं, तरी त्यांना त्या रात्री त्रास होतो. अच्छा. असं आहे. आता समजा आम्ही तिथं राहत होतो ना आधीच्या घरी, तिकडं त्या शेतात जरी आता त्या एरियामध्ये म्हणजे नाही का पाऊल ठेवला ना, तरी त्यांना त्रास होतो रात्री. म्हणजे मे बी असं आहे. ती जागा तशी असू शकते ना, त्या जागा तेवढी जागेचं भारलेली वगैरे असू नाही शकते. ते कसं आहे माहिती का, त्यांच्या मनात अशी भीती गेलेली आहे की एका प्रकारची, की बाबा मला इथं असं होतंय म्हणून. आणि ते कसं आहे, आता माझ्या बाबांनी पंचमुखी देव तिथं बसवलेला आहे, तर जेवढं त्याचं क्षेत्र आहे ना, त्या क्षेत्रात कोणी गेलं तरी काही त्रास होत नाही. अच्छा. हा असं आहे, म्हणजे तो प्रोटेक्ट करतो सर्वांना. म्हणजे आता ही सिच्युएशन पर्यंत नॉर्मल झालेली नॉर्मल, आता नॉर्मल आहे. फक्त तिकडे गेलो किंवा आता त्या अशी एरियात गोष्ट किंवा आता निघली, डिस्कशन त्रास वगैरे झालेला, त्यांना आठवलं की बा मला असं होतं, मग त्यांना असं मध्ये मध्ये मग ते रात्री त्रास होतो, म्हणजे झोपत त्रास होतो त्यांना. असं नाही की आपण बसलोय. म्हणजे आधी मग जसे ओरडायचे वगैरे आधी ते आता असे आता नाही नाही, करत. आता फक्त झोपेत एखादी थोडंफार वाटतं काही झोपत होतं. फक्त जांभई वगैरे, पण आता मनात ती पहिल्यासारखी. भीती बसलेली आहे मम्मीच्या, म्हणून तिला पण असं भीती वाटते की काय बा होत असेल. परत असं होतंय का काय असं. तर मित्रांनो, हा होता सरांच्या पप्पांचा अनुभव. जर असेच तुम्हाला काही भयानक अनुभव असतील तर तुम्ही आम्हाला शेअर करू शकता. आमचा व्हॉट्सअप नंबर तुम्हाला दिलेला आहे. तसेच इंस्टाग्रामला तुम्ही डायरेक्ट आम्हाला मेसेज करू शकता. प्लस फेसबुक ID पण दिलेला आहे. तर काही असे अनुभव असतील तर नक्की शेअर करा. थँक्यू.